चला आपण बेसनाचे लाडू बनवू. आता हे लाडू कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते. बघा, काही बायकांना लाडू बनवायला अजिबात जमत नाही बेसनाचे. मेन म्हणजे ते फेलच होता. त्याला प्रॅक्टिस हवी आणि योग्य प्रमाण हवे. आता तुम्हाला भाजून जमत नसतील किंवा बेकरीमध्ये भेटतं बघा हॉटेलवाले सॉफ्ट नरममधले लाडू किंवा पाकातली म्हणा, ते जमत नसतील तर आता ते सगळं सोडून द्यायचं. आणि नाही जमत तर काही हरकत नाही. काय करायचं हा बघा, 200 ml कप म्हणजे पावशेराला फक्त 50 ग्रॅम कमी एवढा कप आहे हा. तर याने काय करायचं, 2 कप असं डाळीचं पीठ घ्यायचं. हे बघा, असं 2 कप डाळीचं पीठ घेतलं का त्याच कपाने 1 कप असा रवा घ्यायचा. बघा, थोडा खाली गेला आहे पण थोडा मी रिकामा ठेवला आहे. बरोबर असा 1 कप होतो. हा पूर्ण असा टाकून घ्यायचा आणि पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा. हे बघा, 2 कप डाळीचं पीठ तर 1 कप रवा टाकला आहे मी. बारीक रवा घेतला आहे, जाड रवा नाही घेतला. असाही जाडही घेतला तरी काही हरकत नाही, कारण की आपल्याला नंतर ना तो मिक्सरमधूनच काढायचा आहे पीठ भिजवून. हे बघा, आता असं मिक्स केलं ना तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू. चिमटीभर मीठ टाकायचं चवीला. पाणी जास्तीत गरम होऊन केलं रे. काय करायचं, ह्या पिठामध्ये तेल घालायचं बरोबर. हे बघा, परत थोडंसं घालायचं. गरम करून नाही घालायचं. गरम करून तेव्हाच मोहन घालता जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ कुरकुरीत पाहिजे. आपल्याला लाडू कुरकुरीत नको आहे, आपल्याला लाडू मस्त मऊ आणि सॉफ्ट पाहिजे, छान लुसलुशीत. त्याच्यासाठी काय करायचं, आता हे तेल घातलं आहे ना, हे पूर्ण असं लावून घ्यायचं. असं मॅश करून घ्यायचं हाताने. पूर्ण याला लावायचं म्हणजे एकसारखं लागलं जातं. ज्यांना डाळीच्या पिठाचे लाडू जमती नाही, भाजूनही जमत नाही, पाकातलेही जमत नाही आणि मोहनामधले पण जमती नाही, त्यांच्यासाठी हे लाडू सोपे आणि छान लागतात आणि झटपट होतात. हे बघा, मोठी बांधली, मोईन लागलं चांगलं. आता काय करायचं, याच्यामध्ये मी कोमट पाणी घेतले. गरम जास्ती कडक नाही, अगदी गुणगुण असं सोसवीला असं थोडंसं असं घ्यायचं आणि असं भिजवायचं. रवा पाणी शोषून घेतो आणि चणा डाळीलाही पाणी लागतं भिजवताना. थोडंसं वाढवा पाणी टाकायचं, म्हणजे जास्ती वाढावे नको आहे. चपातीपेक्षा थोडंसं पीठ कडक हवं हाडमध्ये. मस्त असं छान मळून घ्यायचं. जास्ती काही वस्तू लागते नाही याला, आपल्या घरामध्ये त्याच लागतात. आणि पदार्थामध्ये तुम्ही खूप काही काही टाकायचा प्रयत्न कराल तर तो पदार्थ 100% बेचव होतो. त्याच्यामुळं जेवढी गरज आहे तेच वापरा. हे बघा, पीठ किती छान दिसतं बघा, पिवळं पिवळं दिसतं. आपण त्याच्यामध्ये हळद टाकली नाही, कलर टाकला नाही, काही नाही. गवठ्या डाळीचं पीठ आहे, हरभरा डाळ, आणि ते पण घरचं आहे, गिरणी. हे असं झालं पाहिजे पीठ. जास्ती नरम पण नाही, जास्ती कडक पण नाही, आपण पुरीला मळतो तसं. हे बघा, आपलं पीठ झालं आहे. आता काय करू, जास्त वेळ नाही भिजवायचं, काही गरज नाही. 10-15 मिनटात ते बरोबर भिजले. तोपर्यंत मी तेल तापत ठेवते. मग तुम्हाला सांगते काय करायचं. हे बघा, मी तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा, अशी गुठली तयार करायची. हे बघा, असं घ्यायचं हातामध्ये. सोपं आहे, काहीच आवड नाही. अशी मूठ दाबायची. हे बघा, अशी क्लिप तयार होती खाची खाची. त्याने काय होईल, फ्राय व्हायला मदत होईल. अशी ठेवायची. परत हे बघा, जास्ती डोक्याला ताणही घ्यायचा नाही. तेल तापलंय आपलं, ते असं सोडायचं.
आता हे थंड होऊन द्यायचं, असं तोडून घ्यायचं, थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला बारीक रवा काढून घ्यायचा त्याचा. चाळण बिळण मारायची काही गरज नसेल, बारीक रवा काढून घ्यायचा मिक्सरला देऊन. हे बघा इथं मी साखर घेतली, बारीक करून घेतली पहिल्याची. तुम्ही पण अशीच बारीक करून घ्या बरोबर कपाने मोजून. हे बघा मिक्सरला दळले. आपल्याला दुसरे असं दळून घ्यायचं बघा, मस्त आले आणि वासही छान येतो त्याचा. असा काढून घ्यायचा याच्यामध्ये. हे बघा आपली दळणं झालं आहे. असा मस्त बुरा तयार झाला आहे गुठलियाचा. मस्त छान रवा पडला आहे. आता काय करू, इथं मी अर्धा कप खोबरं घेतलं आहे, थोडंच घेतले जास्त. आता एक खोबरं आपण थोडंसं भाजून घेऊ. इथं साखर घेतलेली 1.5 कप बरोबर, या कपाने मोजून 1.5 कप साखर आहे. हलकासा असा भाजून घ्यायचा, कच्चं पाण्याने होऊन जाईल, फक्त जाळायचं नाही. आता परवाकडे गणपती येत आहे. हे लाडू आरामात 7-8 दिवस टिकतात. गणपती बाप्पाला प्रसादही होईल. त्याच्यामध्ये हा चुरा असा टाकून घ्यायचा, सगळा टाकायचा आणि तो पण असा मिक्स करून घ्यायचा. इथं गाईचं तूप घेतलंय मी, हे बघा 2 चमचे टाकून घ्यायचे मस्तपैकी. कच्चापणा पूर्ण निघून गेला आणि मस्त छान सुगंध सुटलाय. 5-1 मिनिटं भाजले, जास्ती नाही भाजलं, कच्चेपणा जाईपर्यंत. आता हे आपण काढून घेऊ, साखर काढून घेऊ. त्याच्यात साखर मिक्स केली आहे. आता मिक्स केले. आता बघा, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूप घाला, नसेल तूप घालायचं. काहींना तूप आवडत नाही, कारण की गावठी तुपाने वास येतो. पाहिजे असेल तर डालडा तूप घाला, आणि नसेल तर हे जे तेलामध्ये आपण तळलं होतं तेच तेल याला वापरायचं थंड झाल्यावर. मी आता तूप टाकणार आहे इथं. दुसरा चमचा, 2 चमचे टाकले, अर्धे करून. हे असं मिक्स करून घ्यायचं. मस्त होता लाडू. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. आता याला पाणी वगैरे काही लागलेलं नाही. कोणी कोणी दुधाचा शिंपडा मारतं, पण दुधाचा शिंपडा तेव्हाच मारायचा जेव्हा ते 2 दिवसात खाऊन संपवायचे असते तेव्हा. असं बघायचं होतो का लाडू. नसेल होत तर परत तूप टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघ मस्त लाडू झाला. आता आपण हे लाडू सगळे असेच बांधून घेऊ आणि खायला बी तितकं सुंदर लागतात. काहींना बेसनाचे लाडू बनवता येते नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी. हे बघा आपले लाडू झाले गणपती बाप्पाचे, छान झाले. चवही फार उत्तम लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.